इथिक्स इन फायनान्स. आता आपण इथिक्स काय आहे, बिझनेस इथिक्स वगैरे बघितलं, पण आता डिपार्टमेंट वाईज जर बघायला गेलो तर फायनान्स मध्ये इथिक्स कसं फॉलो केलं जातं किंवा इथिकल फ्रॉड असतील तर ते अनइथिकल प्रॅक्टिसेस जे आहेत, फ्रॉड्स जे आहेत तर ते कसे केले जातात तर ते बघणार आहोत. आता ह्याच्यात काही फंडामेंटल प्रिन्सिपल्स आहेत इथिक्स इन फायनान्स मध्ये. पहिला, नॉट पर्सिंग प्रॉफिट ॲट द एक्सपेन्सेस ऑफ एव्हरीथिंग एल्स इन्क्लुडिंग रेप्युटेशन. Then a behavior that is marked by integrity, fair dealing, and acting in the best interest of client. Commitment to and delivery of technical excellence. Prioritizing good ethics over the instruction of clients where they conflict. Looking beyond the question of what is legal. That is being prepared not to act in a certain way on the basis that is unethical even through it is legal. And sixth, the consistent application of positive ethical behavior across the industry. आता इथिकल फंडामेंट्स किंवा प्रिन्सिपल्स जर बघितलं तर त्याच्यामध्ये एकतर फिनान्शियल फ्रॉडेलंट प्रॅक्टिसेस करायच्या नाहीत किंवा डॉक्युमेंटेशन असेल किंवा आता फिनान्शियल फ्रॉड्स मध्ये बघायला गेलं तर बरेच फ्रॉड्स तुम्हाला लक्षात येतील की जसं टॅक्स सेव्ह करण्यासाठी पण फ्रॉड्स केले जातात. ठीक आहे, इन्कम जे आहेत कमी दाखवलं जातं, टॅक्स वाचवला जातो. टॅक्स वाचवणं म्हणजे तो इलिगली चोरला जातो. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण कशा आयडेंटिफाय करायच्या तर ते बघतो याच्यात. सजेशन्स फॉर इथिकल प्रॅक्टिसेस इन इथिकल ऑर्गनायझेशन. आता इथिकल प्रॅक्टिसेस जे आहेत तर कल्चरल चेंज. प्रत्येक ऑर्गनायझेशनचं कल्चर जे आहे तर ते चेंज होत असतं. जर कल्चर चेंज झालं असेल, मॅनेजमेंट चेंज झाली असेल किंवा काही पॉलिसीज चेंज झाल्या असतील तर त्या प्रॅक्टिसेस मध्ये जे आहे तर ते चेंजेस होणार आहेत आणि टॉप लेवल मॅनेजमेंट जे आहे तर ती ते चेंजेस सजेस्ट करणार आहे. त्याच्यानंतर आहे कोडिफिकेशन. प्रत्येक ऑर्गनायझेशनचे कोड ऑफ इथिक्स असतात. ठीक आहे, म्हणजे ऑर्गनायझेशन सुरू करायच्या वेळेला काही मोटिव्स, काही इथिक्स जे आहेत तर ते त्यांनी डिसाईड केलेले असतात की त्याच्या बेसिसवर त्यांना डिसिजन्स घ्यायचे असतात किंवा पुढच्या पॉलिसीज असतील किंवा प्लॅन्स जे आहेत तर ते इम्प्लिमेंट करायचे असतात. नेक्स्ट आहे एज्युकेशन अँड ट्रेनिंग टू एम्प्लॉईज. एम्प्लॉईजना एज्युकेट करणं, ट्रेनिंग प्रोव्हाइड करणं तर ही पण इथिकल प्रॅक्टिसेस आहे. कारण ते जेणेकरून ते अपग्रेड राहतात, अपडेट होतात, त्यांना नवीन टेक्नॉलॉजी जी आहे तर ती शिकता येते. आता ट्रेनिंग आणि एज्युकेशनचा पार्ट जो आहे तर तो आपल्याला विसल ब्लोईंग मध्ये व्यवस्थित बघायचा आहे. त्याच्यानंतर आहे मॉनिटरिंग अँड ऍडज्युडिकेशन, की पॉलिसीज ज्या आहेत इथिकल पॉलिसीज ऑर्गनायझेशनच्या तर त्या प्रॉपरली वर्क होत आहेत की नाही. आता एखाद्या एम्प्लॉईच्या अनइथिकल बिहेवियरमुळे कंपनीला सफर व्हायला लागू शकतं. ठीक आहे, किंवा खूप मोठा लॉस बेअर करायला लागू शकतो. कंपनीचं रेप्युटेशन खराब होऊ शकतं. त्याच्यामुळे मॉनिटरिंग जे आहे तर ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे सेकंड मीन्स in the compliance function. It's like the temporary transfer of an official or worker to another position or employment. तर याच्यामध्ये एकतर ट्रान्सफर केली गेली असेल एम्प्लॉईची किंवा आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम त्याचे जे वर्क आहे तर ते कन्सिडर केलं जातं आणि त्याच्यानुसार त्याचं करिअर जे आहे तर त्याच्यात डेडिकेशन किती आहे किंवा त्याच्यामुळे बाकीच्या म्हणजे डेडिकेटेड एम्प्लॉई असेल तर त्याला करिअर डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा हेल्प करता येते किंवा ज्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज होतात तरी त्याच्यामध्ये त्या पर्सनला कन्सिडर करता येतं, जास्त रिस्पॉन्सिबिलिटी देता येऊ शकते. त्याच्यानंतर आहे
इथिक्स फॉर फायनान्स मॅनेजर. फायनान्स मॅनेजर साठी इथिक्स काय असायला पाहिजे, तर पहिला इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन म्हणजे काय, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत त्या स्पेसिफिक डेसिग्नेशनच्या, त्या पोझिशनच्या, काही राईट अथॉरिटीज दिलेल्या असतात. तर मग त्याचा यूज कसा केला गेला पाहिजे. तर आता इथिक्स जे आहेत तर व्हॉट इज राईट अँड रॉंग हे डिसाइड करतं. ठीक आहे. आता ते दरवेळी लिगल पॅरामीटर मध्ये बसेल असंही नाहीये, पण तरी सुद्धा ते नॉर्म्स जे आहेत, जे ऑर्गनायझेशनल नॉर्म्स असतील, तर काही ऑर्गनायझेशन जे आहेत की ठीक आहे, प्रॉफिट मेकिंग साठी काही गोष्टी करत असाल तर ते त्यांना फ्री हँड देतात. पण काही ऑर्गनायझेशन जे आहेत तर ते फिलॅन्थ्रॉपिक अप्रोच ठेवतात की सेफ प्रोडक्ट्स जे आहेत तर ते गेले पाहिजेत, किंवा प्रॅक्टिसेस ज्या आहेत ऑर्गनायझेशनल प्रॅक्टिस तर त्या पण सेफ असायला पाहिजेत, हेल्दी प्रॅक्टिसेस असायला पाहिजेत. नेक्स्ट आहे इथिक्स फॉर फायनान्स मॅनेजर. तर फायनान्स मॅनेजरचे इथिक्स जर बघितले तर त्याचं जे डॉक्युमेंटेशन, लिगल कम्प्लायन्स आहे, आणि सगळ्यात मोठं प्रोटेक्टिंग दी कॉन्फिडेन्शियालिटी. कारण ऑर्गनायझेशनचे सगळे फायनान्शियल डिसिजन्स जे आहेत तर ते त्या पर्सनला माहीत असतात. नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट पॉइंट्स टू बी कन्सिडर बाय फायनान्स मॅनेजर. पहिला आहे लिगल इश्यूज. लिगल इश्यूज मध्ये ऑब्लिगेशन ऑफ लॉ जे आहे तर ते अवॉइड करायचंय. लॉज फॉलो केले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर आहे की बॅलन्सिंग ऍक्ट. बॅलन्सिंग ऍक्ट मध्ये समजा एखाद्या एम्प्लॉई कडून अनइथिकल प्रॅक्टिस जर झाली असेल तर ती बाय मिस्टेक झाली असेल आणि ती सुधारण्यासारखी असेल तर ती त्याच्या अथॉरिटीज मध्ये त्यांनी ते करेक्शन केले पाहिजेत. आता फॉर एक्झाम्पल सगळेच लिगल टर्म्स किंवा इथिक्स जे आहेत, पॉलिसीज जे आहेत तर ते लगेच प्रत्येक एम्प्लॉईला कळतीलच असं नाहीये, चुकून होऊ शकतं. ठीक आहे. तर समजा एखाद्या एम्प्लॉई कडून क्लायंटला प्रॉमिस केलं गेलंय आणि प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस संदर्भात, पण ऍक्च्युली ती कंपनीची पॉलिसी नाहीये. ठीक आहे. आणि त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला, पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखा आहे. तर तो प्रॉब्लेम फायनान्स मॅनेजर त्याच्या सर्कमस्टन्सेस मध्ये जो आहे तर तो हँडल करेल. पण तेच एखादा एम्प्लॉई जर फ्रॉड्युलंट असेल, त्याने ते मुद्दामून केलं असेल, तर मग त्याला लिगल ऍक्शन्स ज्या आहेत तर त्याला फेस करावं लागेल. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते फायनान्स मॅनेजर बघतो, फायनान्शियल रिगार्डिंग असतील तेव्हा. त्याच्यानंतर आहे विसल ब्लोअर. If a discussion with the employer does not resolve the ethical issues facing a finance manager, he can report the activity to the appropriate government agency for the investigation. This is known as whistleblowing. Whistleblowers म्हणजे काय, तर फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत तर त्या इथिकल नसतील. ठीक आहे. त्याच्यामध्ये फ्रॉड आहेत, मॅनिप्युलेशन आहे, कंपनीचे अकाउंट प्रॉपर मेंटेन केले गेलेले नाहीये, अकाउंट जसे शो केलेत तसं ऍक्च्युअल बिलिंग आहे किंवा एक्सपेन्सेस जे आहेत तर ते झालेले नाहीयेत. तर ह्या सगळ्या मॅनिप्युलेटिव्ह प्रॅक्टिसेस ज्या आहेत तर फायनान्स मॅनेजरने एम्प्लॉयरशी डिस्कस केल्यानंतर पण त्या रिझॉल्व्ह होत नसतील तर त्याला पूर्ण राईट आहे की अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटकडे किंवा गव्हर्नमेंटच्या एजन्सीकडे रिपोर्ट करण्याचा, आणि त्याच्यानंतर ते त्या ऑर्गनायझेशनचं इन्व्हेस्टिगेशन करतात. दॅट इज विसल ब्लोअर. ही कन्सेप्ट आपण अजून डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर आहे कॉम्पिटन्स. कॉम्पिटंट असायला पाहिजे फायनान्शियल मॅनेजर मध्ये, नॉलेज असेल, त्याचं प्रोफेशनलिझम असेल, त्याच्यानंतर बिझनेस प्रोटोकॉल आहेत तर ते फॉलो केले गेले पाहिजेत,
आणि त्याच्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे की जसं टेक्नॉलॉजी अपडेट होते त्या पद्धतीने त्यांनी अप टू डेट राहायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे इंटिग्रिटी. ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. फायनान्शियल प्रोफेशनल्स आर इंटरेस्टेड विथ फंड्स अँड अदर assets and take responsibility for protecting assets against fraud, theft and general mismanagement. फायनान्शियल मॅनेजर्स वर खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असते, कारण कंपनीचे सगळे फायनान्शियल फंड्स जे आहेत, ऍसेट्स आहेत, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे तर ती त्या पर्सनवर असते. तो पर्सन ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मॅनेज करत असतो आणि त्याच्यामुळे तो ऑनेस्ट आणि ट्रस्टवर्दी असणं गरजेचं आहे. लॉयल्टी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आहे कॉन्फिडेन्शियालिटी. कुठल्याही ऑर्गनायझेशनच्या फायनान्शियल प्रॅक्टिसेस ज्या आहेत किंवा त्यांचे फायनान्शियल डिसिजन्स, पॉलिसीज जे आहेत तर त्या कॉन्फिडेन्शियल राहिल्या पाहिजेत आणि हे प्रोफेशनलिझमचा रूल आहे. नेक्स्ट आहे कोड ऑफ कंडक्ट फॉर फायनान्शियल मॅनेजर्स. त्याच्यात आहे ऑनेस्टी अँड इंटिग्रिटी. ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी आपण जस्ट डिस्कस केलं, कारण ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी नसेल तर तो पर्सन ऑर्गनायझेशनचे फायनान्सेस जे आहेत तर ते कसं काही मॅनेज करू शकणार आणि तो त्याच्यावर ट्रस्ट कसा ठेवणार आहे. त्याच्यामुळे ही मेन अस्पेक्ट आहे. त्याच्यानंतर ॲक्युरेट आणि कम्प्लीट इन्फॉर्मेशन जी आहे तर त्या वेळेला त्यांनी प्रोव्हाइड केली पाहिजे आणि त्याच्या रिलेटेड जर काही डॉक्युमेंट्स असतील, काही वर्क असेल तर ते सुद्धा कम्प्लीट केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर ही शूड कम्प्लिटली विथ रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ सेंट्रल, स्टेट, प्रोव्हिन्शियल, लोकल गव्हर्नमेंट अँड अदर अप्रोप्रिएट प्रायव्हेट अँड पब्लिक रेग्युलेटरी एजन्सीज. रूल्स अँड रेग्युलेशन जे आहेत तर ते फॉलो केले गेले पाहिजेत. मग ते सगळेच त्याच्यामध्ये आले, सेंट्रलचे, स्टेट्स, लोकल बॉडीज आल्या, पब्लिक रेग्युलेटरी एजन्सीज आहेत. त्याच्यानंतर आहे ऍक्ट इन गुड फेथ, रिस्पॉन्सिबिलिटी विथ ड्यू केअर, कॉम्पिटन्स अँड डिलिजन्स. की जी रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे त्या फंड्स त्या पर्सनकडे फिजिकल फंड्स पण असतात, म्हणजे ऍक्च्युअल मनी पण असतो. तर त्याचं मिसप्रेझेंटेशन आहे किंवा त्याचा मिसयूज जो आहे तर तो त्या पर्सनने करायचा नाही. त्याच्यानंतर आहे कॉन्फिडेन्शियलिटी ऑफ इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन जे आहे तर ती कॉन्फिडेन्शियल ठेवायची. त्याच्यानंतर शेअर नॉलेज अँड मेंटेन स्किल्स. नॉलेज जे आहे त्याचं तर ते त्यांनी शेअर केलं पाहिजे आणि स्किल्स मेंटेन केलं पाहिजेत. म्हणजे मगाशी जसं म्हटलं की टेक्नॉलॉजी सोबत अपडेटेड राहायला पाहिजे. नॉलेज अशासाठी शेअर केलं पाहिजे की बाकीच्यांच्या वर्क इफिशियन्सी, बाकीच्यांची इफिशियन्सी ऑफ वर्क जे आहे तर ते इन्क्रीज होईल. आता फायनान्शियल डिपार्टमेंट मधले त्याचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत तर त्यांनी त्या फायनान्शियल प्रॅक्टिसेस मधले डिटेल्स जे आहेत किंवा काही कॅल्क्युलेशनचा इझीनेस जो आहे, डिफिकल्टी लेवल जी आहे तर ती रिड्यूस करून जर सांगितली तर त्यांची इफिशियन्सी वाढेल. त्याच्यानंतर स्किल्स मेंटेन करणं सोपं लक्षात घ्यायचं झालं तर आधी मॅन्युअल वर्क व्हायचं. आता आपण कम्प्युटर यूज करतो, बरेचसे सॉफ्टवेअर यूज केले जातात कॅल्क्युलेशनसाठी सुद्धा. ठीक आहे, मग त्या गोष्टीसाठी त्या पर्सनने अपडेटेड राहायला पाहिजे की मॅन्युअल वर्क करत असताना जर अशी टेक्नॉलॉजी आली आहे तर ती शिकून त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून घेऊन जास्तीत जास्त वेळ जो आहे तर तो त्याला वाचवता येणार आहे, वर्क इफिशियन्सी वाढणार आहे त्यामुळे. त्याच्यानंतर आहे इथिकल बिहेवियर. आपण ह्याच प्रॅक्टिसेस बघतोय की बिहेवियर जे आहे तर ते इथिकल असायला हवंय. त्याच्यानंतर आहे अचीव रिस्पॉन्सिबल यूज ऑफ अँड कंट्रोल ओव्हरऑल असेट्स अँड रिसोर्सेस एम्प्लॉयड बाय ऑर इंटरेस्टेड टू हिम. त्याच्याकडे दिलेले जे फंड्स आहेत किंवा
ऍसेट्स किंवा रिसोर्सेस जे आहेत तर ते खूप विश्वासाने दिलेले असतात. तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे त्याचा व्यवस्थित वापर केला जाईल, उपयोग होईल याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. नेक्स्ट आहे बॅलन्सिंग ऍक्ट आणि व्हिसल ब्लोईंग. The concept of balancing act is based on concept of whistle blowing. ठीक आहे. तर व्हिसल ब्लोईंग आपण मगाशी बघितलं की एखाद्या ऑर्गनायझेशन मधले फायनान्शियल प्रॅक्टिसेस जर डाऊटफुल असतील किंवा त्याच्यामध्ये अनइथिकल बिहेवियर, फ्रॉड जो आहे तर तो दिसत असेल, एम्प्लॉयर कडून तो सॉल्व्ह होणार नसेल, तर एम्प्लॉई जो आहे तर तो गव्हर्नमेंट एजन्सीजला रिपोर्ट करू शकतो की जेणेकरून इन्व्हेस्टिगेशन होईल. तर त्याचं ओरिजिन जे आहे तर ते आहे व्हिसल ब्लोईंग वॉज फर्स्ट यूज बाय द गव्हर्नमेंट एम्प्लॉईज हू गो टू पब्लिक विथ कंप्लेंट्स ऑफ corruption or market in government agencies. Later on it was used in private sector also. Government employees मुळे व्हिसल ब्लोईंग जे आहे तर ते त्याची सुरुवात झाली की करप्शन जे आहे तर त्याच्या केसेस पुढे यायला लागल्या आणि आता ते प्रायव्हेट सेक्टर मध्ये सुद्धा वर्क होत आहे. त्याच्यानंतर मिनिंग जर बघायला गेलं तर इट इज अन अटेम्प्ट बाय member or ex-member of an organization to disclose wrongdoing in or by the organization. की ऑर्गनायझेशन मध्ये चाललेल्या प्रॅक्टिसेस ज्या आहेत तर त्या डिस्क्लोज करणं, मग तो एक्झिस्टिंग मेंबर असेल किंवा एक्स मेंबर असेल त्या ऑर्गनायझेशनचा. त्याच्यातले टाइप्स जर बघायला गेले तर इंटरनल व्हिसल ब्लोईंग आणि एक्सटर्नल व्हिसल ब्लोईंग असे दोन टाइप आहेत त्याच्या. इंटरनल व्हिसल ब्लोईंग मध्ये इट इज वेन wrongdoing is reported only to higher authorities in the organization through formal procedure existing in the organization. ही हायर लेवल अथॉरिटीज ज्या आहेत तर त्यांना रिपोर्ट करणं आणि ऑर्गनायझेशन मध्ये त्या फॉर्मॅलिटीज ज्या आहेत तर त्या कम्प्लीट करणं आणि त्या गोष्टी उघडकीला आणणं. त्याच्यात गरज लागली तर मग गव्हर्नमेंट एजन्सीजना इन्व्हॉल्व्ह करणं. एक्सटर्नल व्हिसल ब्लोईंग जर कन्सिडर करायचं झालं तर इट इज वेन wrongdoing is reported to external individuals or bodies such as government agencies or newspapers or public interest group. ओके, इंटरनल मध्ये फक्त ऑर्गनायझेशन मधले प्रॉब्लेम ऑर्गनायझेशन मध्ये सॉल्व्ह केले जातात. एक्सटर्नल मध्ये बाहेरच्या पार्टीज जे आहेत तर त्या इन्व्हॉल्व्ह केल्या जातात. मग गव्हर्नमेंट एजन्सी असेल, न्यूजपेपर असेल किंवा पब्लिक इंटरेस्ट ग्रुप असतील. आता व्हिसल ब्लोईंगचे बेनिफिट जर बघायला गेलं तर इट हेल्प्स कंपनी टू डील विथ मिसकंडक्ट अँड प्रिव्हेंट एम्बॅरेसिंग पब्लिक डिस्क्लोजर. की ऑर्गनायझेशन मध्ये चाललेले मिसकंडक्ट किंवा अनइथिकल प्रॅक्टिसेस ज्या आहेत तर त्या अवॉइड करता येऊ शकतात. कारण जर असे फ्रॉड्स जर तिथे होत असतील तर ऑर्गनायझेशन जे आहे तर ती बंद पडेल. त्याच्यानंतर एम्प्लॉईज विल बी अश्युअर्ड दॅट दे विल नॉट सफर रिलेशन. एम्प्लॉईजना अश्युअर केलं जातं की त्यांनी जर व्हिसल ब्लोअर म्हणून वर्क केलं तर त्यांना काही ऑर्गनायझेशन मध्ये प्रॉब्लेम होणार नाहीये, त्यांना ह्याबद्दल अश्युअर केलं जातं. नेक्स्ट आहे कंपनीज कॅन गेट द बेनिफिट फ्रॉम द लर्निंग अबाउट प्रॉब्लेम्स अँड टेक करेक्टिव्ह ऍक्शन्स बिफोर द प्रॉब्लेम्स बिकम पब्लिक इश्यू. कंपनीज ज्या आहेत तर त्या करेक्टिव्ह ऍक्शन्स घेऊ शकतात पब्लिक इश्यू होण्याआधी, जे की इंटरनल व्हिसल ब्लोईंग मध्ये होईल. नेक्स्ट आहे इट प्रोव्हाइड्स चॅनल ऑफ कम्युनिकेशन टू एम्प्लॉईज फॉर रिस्पॉन्डिंग टू रॉंग डुईंग इन द ऑर्गनायझेशन. की हे चॅनल ऑफ कम्युनिकेशन आहे की इथे कुठली हायरार्की मेंटेन करायची गरज नाहीये. अकाउंटंट जो आहे तर तो सुद्धा डिरेक्टर कडे जाऊन किंवा चेअरपर्सन कडे जाऊन डिरेक्टली रिपोर्ट करू शकतो. नेक्स्ट आहे कंपोनंट्स ऑफ व्हिसल ब्लोईंग पॉलिसी. क्लिअरली डिफाईन
प्रोसिजर फॉर वोटिंग, की त्याच्यामध्ये क्लिअरली वोटिंग घेतलं जातं. त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी फॉर एम्प्लॉईज, वेल ट्रेन पर्सोनेल टू रिसीव्ह अँड इन्व्हेस्टिगेट रिपोर्ट. एकतर प्रोसिजर फॉर वोटिंग अशासाठी की खरंच त्याच्यावर ऍक्शन्स घेतल्या जाव्यात का तर, आणि ते इंटरनल विसल ब्लोईंग असायला पाहिजे, एक्सटर्नल विसल ब्लोईंग असायला पाहिजे, याच्याबद्दल डिसिजन घेतला जातो. त्याच्यानंतर एम्प्लॉयचं स्टेटमेंट जे आहे तर ते रेकॉर्ड केलं जातं ऍज अ प्रूफ म्हणून. त्याच्यानंतर वेल ट्रेन पर्सनल जे आहे तर त्यांना ते रिपोर्ट इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी अपॉइंट केलं जातं. कमिटीज टू टेक अप्रोप्रिएट ऍक्शन, कमिटीज फॉर्म केल्या जातात अप्रोप्रिएट ऍक्शन घेण्यासाठी. गॅरंटी अगेन्स्ट फ्रॉडुलंट प्रॅक्टिस, ही फ्रॉडुलंट प्रॅक्टिसच्या अगेन्स्ट ऍक्शन घेतली जाईल ह्याची गॅरंटी असते, अश्युरन्स असतो. फॉलोइंग अरेंजमेंट मस्ट बी मेड फॉर विसल ब्लोअर्स. विसल ब्लोअर्ससाठी काही अरेंजमेंट केलेले असतात. त्याच्यातले पहिले आहे, विसल ब्लोअर्स शुड बी प्रोटेक्टेड अगेन्स्ट टर्मिनेशन, की त्यांना कामावरून नंतर काढून टाकलं जाणार नाही याच्याबद्दल अश्युअर केलं जातं, ह्याची गॅरंटी दिली जाते. त्याच्यानंतर आहे प्रॉपर इम्प्लिमेंटेशन ऑफ क्लॉज 94 मस्ट बी डन. मग त्याच्या अंडर विसल ब्लोअरला जी अथॉरिटी आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्सला किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेसला रिपोर्ट करायची, तर त्याच्या राईट अंडर तो हे काम करू शकतो विथ प्रॉपर प्रोसिजर्स. त्याच्यानंतर ती डिरेक्टर्स ऑर टॉप मॅनेजमेंट मस्ट एम्पॉवर दी विसल ब्लोअर. डिरेक्टर किंवा टॉप मॅनेजमेंट जे आहे तर त्यांनी विसल ब्लोअरला सपोर्ट केलं पाहिजे, की कारण त्याच्यामुळे कंपनी मधल्या अनइथिकल प्रॅक्टिसेस जे आहेत तर ते थांबवू शकतील आणि कंपनी जी आहे तर ती लॉस मध्ये जाण्यापासून वाचेल. त्याच्यानंतर आहे कंपनी शुड अरेंज सेमिनार्स अँड वर्कशॉप फॉर इन्क्रीजिंग द इंटरेस्ट अँड अवेअरनेस अमंग एम्प्लॉईज इन दी कन्सेप्ट ऑफ विसल ब्लोईंग. कंपनीने सेमिनार आणि वर्कशॉप घेतले पाहिजेत आणि एज्युकेट केलं पाहिजे. त्यांचा इंटरेस्ट एरिया जो आहे एम्प्लॉईजचा तर तो वाढवला पाहिजे विसल ब्लोईंग कन्सेप्ट बद्दल, की जेणेकरून सगळे इथिकल वर्क करतील. त्याच्यानंतर आहे ट्रेनिंग प्रोग्राम्स मस्ट बी अरेंज फॉर डेव्हलपिंग दी स्किल ऑफ विसल ब्लोईंग. ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा अरेंज केले गेले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये त्यांना ऍक्च्युअल प्रोसिजर काय असायला पाहिजे, केसेस आहेत काही तर त्या डिस्कस केल्या जातात. त्याच्यानंतर आहे मीडिया शुड प्ले अ प्रॉपर रोल फॉर एक्सप्लेनिंग द प्रोसिजर ऑफ डिफेक्शन ऑफ फ्रॉड बाय विसल ब्लोअर. मीडियाचा पण प्रॉपर रोल असायला पाहिजे, की विसल ब्लोअर्सने जर एक्सपोज केलं असेल कंपनीचे फ्रॉड्स तर तो पर्सन जो आहे तर त्याने प्रायव्हसी मेंटेन केली नाही वगैरे असे एलिगेशन जे आहेत तर ते लावता कामा नये. कारण मीडिया कुठल्याही पर्सनला कसं रिप्रेझेंट करेल आपण बऱ्याच न्यूज बघतो आता. त्याच्यानंतर व्हेरियस गव्हर्नमेंट अँड नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ट्राय टू डेव्हलप इथिकल व्हॅल्यूज अमंग द डिफरंट क्लासेस ऑफ द सोसायटी. विसल ब्लोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ सच इथिकल बिहेवियर कन्सेप्ट. गव्हर्नमेंट बॉडीज ज्या आहेत तर त्या सुद्धा असे प्रॅक्टिसेस ज्या आहेत इथिकल प्रॅक्टिसेस तर त्या करत असते गव्हर्नमेंट आणि नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स. नेक्स्ट आहे ethics in taxation. Tax avoidance is a kind of arrangement through which some organization or individual reduces their tax liabilities by legal means. It is necessary to notice that there has not been any serious questioning about the notion that tax avoidance is legal scheme. Tax evasion is a illegal means to reduce tax. त्या इथिक्स इन टॅक्सेशन मध्ये बघायला गेलं तर टॅक्स जे आहेत तर ते आपण सिव्हिलियन्स पण भरत असतो. बिझनेस पर्सनल जे आहेत त्यांना पण टॅक्स पे करावे लागतात
टॅक्ससाठी बरेच रूल्स आहेत की इन्कम लेवलवर काही टॅक्स डिपेंड करतात. त्याच्यानंतर बिझनेस टॅक्सेस वेगवेगळे आहेत. तर त्याच्यातला टॅक्स चोरणं किंवा टॅक्स न भरणं हे अनइथिकल आहे. ठीक आहे. आता लिगल फॉर्म मध्ये, लिगल स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करून मी टॅक्स वाचवणं ही गोष्ट वेगळी. ठीक आहे. म्हणजे माझं जर इन्कम आपण इंडिव्हिज्युअलचं एक्झाम्पल जर कन्सिडर करायला गेलो तर 2.5 लाखाच्या सॉरी हो इयरली 2.5 लाखाच्या पुढे जर इन्कम जात असेल तर टॅक्स पे करावा लागतो. पण तेच माझं 2.5 लाखाच्या पुढे जाणारं इन्कम जे आहे तर ते मी सगळं LIC पॉलिसी मध्ये इन्व्हेस्ट केलं असेल किंवा हेल्थ इन्शुरन्स मध्ये इन्व्हेस्ट केलं असेल तर मला त्याच्यातून एक्झम्पशन मिळतं. ठीक आहे. मग ते पण 1 लाखापर्यंतची इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यावर एक्झम्पशन मिळतं, त्याच्यावर टॅक्स लागत नाहीत. मग अशा पद्धतीने जर टॅक्स सेव्ह करणार असेल तर ते लिगल आहे. पण तेच मी जर इन्कमच माझं दाखवलं नाही, म्हणजे बरेचसे बिझनेस जे आहेत तर ते काय करतात की त्यांचं इन्कम दाखवत नाहीत. वर्षाचं त्यांचं जरी 10 लाखाचं झालं असेल इन्कम तरी ते दाखवताना 2 लाखाचं इन्कम दाखवतात, म्हणजे त्यांना टॅक्स भरावा लागणार नाही. मग हे काही इलिगल प्रॅक्टिसेस आहेत. त्याच्यानंतर आहे दी युटिलिटरियन अप्रोच टू टॅक्स अवॉइडन्स. आता ह्याच्यात 2 अप्रोचेस डिस्कस केले. अकॉर्डिंग टू युटिलिटरियनिझम अप्रोच, the ethics of tax avoidance depend on the specific state where tax avoidance is supposed to happen. स्पेसिफिक स्टेटचे जर टॅक्सेशनचे रूल जर प्रॉपर नसतील तर टॅक्स अवॉइड करणं जे आहे तर ते इझी होतं टॅक्स पेअरला. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा एक अप्रोच जो आहे तर तो डेंटॉलॉजिकल अप्रोच आहे टू टॅक्स अवॉइडन्स. अकॉर्डिंग टू दिस अप्रोच, द मॅक्सिम related to use of tax avoidance by taxpayers could be defined as taxpayers always make use of tax avoidance arrangement in order to reduce its tax liabilities. टॅक्स लायबिलिटीज जे आहेत तर ते रिड्यूस करायला लागतात. म्हणजे जसं मगाशी म्हटलं की इन्कम लेवल जे आहे तर ते कमी दाखवायचं की जेणेकरून टॅक्स त्याच्यावरचा वाचेल. Corporate taxation and specifically the issue of tax avoidance as a business ethical issue. Avoiding taxes by bending the rules of the tax system is considered as unethical or immoral practice that undermines the integrity of the tax system. आता टॅक्सचे रूल्स जे आहेत तर ते बेंड करून म्हणजे मोडून किंवा त्याच्यातून काही पळवाटा काढून मग टॅक्स जो आहे तर तो चोरायचा किंवा तो सेव्ह करायचा, तर ह्या प्रॅक्टिसेस अनइथिकल आहेत कारण त्या लिगल सर्कमस्टन्सेस मध्ये बसत असल्या तरी सुद्धा. त्याच्यात आहे टॅक्स ऍज अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अँड टॅक्स इन अ कोड ऑफ इथिक्स. टॅक्स जे आहे तर ती सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे कारण आपण जो टॅक्स पे करतो तर त्याच्यातूनच सोसायटीसाठी सोशल डेव्हलपमेंटसाठी जो आहे तर तो हातभार लावत असतो. आणि तो कोड ऑफ इथिक्स का आहे तर आपल्याला गव्हर्नमेंट ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं, मग इलेक्ट्रिसिटी असेल, वॉटर सप्लाय असेल, तुम्ही जे लँड यूज करता, तर ह्या सगळ्या सर्व्हिसेस ज्या आहेत तर इन रिटर्न त्यांना तो टॅक्स पे करणं हे जे आहे तर हे झालंच पाहिजे, म्हणजे टॅक्स पेमेंट जे आहे तर ते केलंच पाहिजे. त्याच्यानंतर कॉर्पोरेट क्राईम्स नावातच आहे. आता क्राईम म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर दिसतं की चोर असतील, गुन्हेगार आहेत की जे खून करतात, मारामाऱ्या करतात. तर ह्यापेक्षा हे जसे क्राईम आपण कन्सिडर करतो तसं
कॉर्पोरेट क्राईम ही एक टर्म आहे की ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी ऍक्च्युअली केल्या जात नाहीत. ह्याच्यामधले वे तर ते वेगवेगळे आहेत. आता आपण ते डिस्कस करू. डेफिनेशन जर बघायला गेलं, क्राईम मीन्स आयदर बाय crimes committed either by business entity or corporation or by individuals that may be identified with corporation or other business entity. A corporate crime is an act of its personnel and need not be authorized or ratified by its officials. कॉर्पोरेट क्राईम जर बघायला गेलं तर अनइथिकल प्रॅक्टिसेस ज्या आहेत तर त्या केल्या जातात. मग त्या बिझनेस एंटिटी कडून असेल किंवा त्या बिझनेसमध्ये काम करणाऱ्या पर्सनल कडून असेल. मग टाइप्स ऑफ कॉर्पोरेट क्राईम जर बघायला गेलं तर कॉर्पोरेट व्हायलन्स, त्याच्यातला पहिला टाइप जर आहे तर तो आहे व्हायलन्स अगेन्स्ट वर्कर्स. म्हणजे थोडक्यात वर्कर्सना गुलामासारखं राबवून घ्यायचं, त्यांना हेल्थ किंवा सेफ्टी रिलेटेड जे लॉज फॉलो करायला पाहिजेत किंवा सेफ्टी एन्व्हायरमेंट जे आहे तर ते प्रोव्हाइड करायला पाहिजे, तर ते केलं जात नाही. त्याच्यानंतर व्हायलन्स अगेन्स्ट कन्झ्युमर्स. कन्झ्युमर्सच्या अगेन्स्ट व्हायलन्स कसा केला जाईल तर अनसेफ प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्या त्यांना प्रोव्हाइड केल्या जातात, सेल केल्या जातात. मग त्याच्यामुळे कन्झ्युमर जे आहेत तर ते इंज्युअर होऊ शकतात किंवा त्याच्यामुळे त्यांची डेथ सुद्धा होऊ शकते. त्याच्यानंतर आहे कॉर्पोरेट पोल्युशन. हे आपण पोल्युशन आणि अदर ग्रीन क्राईम्स मध्ये कन्सिडर करू शकतो, की ज्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री समजा आपण कन्सिडर केली एखाद्या केमिकलची, तर त्याच्यातून निघणारं वेस्ट जे आहे तर ते हार्मफुल असणार आहे. तर ते ड्रेनेज सिस्टीम मध्ये इन्व्हेस्ट करणं किंवा ते ड्रेनेज सिस्टीम मेंटेन करणं त्यापेक्षा काही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज काय करतात की सरळ ते पाणी जे आहे सांडपाणी तर ते नदीमध्ये सोडून देतात. म्हणजे हे पण पोल्युशनच आहे. त्याच्यानंतर एअर पोल्युशन टाळण्यासाठी त्यांचे जे पाईप आहेत की जे पॉइझनस गॅसेस असतील किंवा हार्मफुल गॅसेस बाहेर बाय प्रोडक्ट म्हणून पडतात, तर ते उंच असायला पाहिजे. ते जर नसतील, त्याची हाईट जर शॉर्ट असेल तरी सुद्धा एअर पोल्युशन होणार आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. किंवा आता नवीन रूल जर बघायला गेलं तर एखादी ऑर्गनायझेशन किंवा बिल्डिंग उभी करताना, बिझनेस फॉर्म उभी करताना तिथली झाडं कापली गेली असतील तर त्याच्या ऐवजी जितकी झाडं कट केली आहेत तितकीच झाडं लावली गेली पाहिजेत. तर मग मोठमोठी झाडं कापून सुद्धा ऑर्गनायझेशन काय करतात, छोटी छोटी रोपं लावलेली दाखवतात. म्हणजे ह्या बऱ्याच अनइथिकल प्रॅक्टिसेस आहेत. त्याच्यानंतर आहे प्राइस फिक्सिंग. प्राइस फिक्सिंग मध्ये जसं मार्केट रेट असेल किंवा समोर आलेला कस्टमर आहे तर त्याच्यानुसार प्राइजेस ज्या आहेत तर त्या फिक्स केल्या जातात. नेक्स्ट आहे मोस्ट कॉमन फॉर्म्स जे आहेत तर ते सेटिंग प्राइजेस आहेत प्रीडिटरमाइन. त्याच्यानंतर डिवायडिंग दी मार्केट इंटू रिजन्स, अरेंजिंग टू टेकिंग टर्न सबमिटिंग विनिंग कॉम्पिटेटिव्ह बिड्स फॉर कॉन्टॅक्ट. तर ह्याच्यामध्ये थोडक्यात काय की प्राइजेस ज्या आहेत तर त्या मनाला येईल तशा किंवा समोरच्या कस्टमर बघून ज्या आहेत तर त्याच्यात कमी जास्त करणं किंवा मार्केट जे आहे तर ते रिजन मध्ये डिवाइड करणं. जसं की एखादं प्रोडक्ट जे आहे तर त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जी आहे ती 10 रुपये, तर आयडियली MRP जी आहे तर ती 15 रुपये असायला पाहिजे. तर तेच प्रोडक्ट एका रिजन मध्ये जाऊन, म्हणजे आपण बायफर्गेशन जे करतो
की मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास. तर मिडल क्लास पर्सनला ते प्रोडक्ट 15 रुपयाला सेल आउट केलं जात असेल, तर तेच अप्पर मिडल क्लास लोकॅलिटी मध्ये जाऊन तेच प्रोडक्ट 20 ते 25 रुपयाला सेल आउट करणं. अशा बऱ्याच प्रॅक्टिसेस ज्या आहेत तर त्या केल्या जातात. आता ही मी साधी एक्झाम्पल देते, पण मोठमोठे बिझनेसेस सुद्धा हे प्रॅक्टिसेस करतात. त्याच्यानंतर आहे फॉल्स ऍडव्हर्टायझिंग. फॉल्स ऍडव्हर्टायझिंग मध्ये एखाद्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसचा अतिरेक करून ती ऍडव्हर्टाइज करणं, म्हणजे त्याचे ऍक्च्युअल युजेस जे आहेत किंवा त्याची सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्या तशा नसतात, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स तसे नसतात. जसं आपण ब्रँड मॅनेजमेंट मध्ये सुद्धा काही पॉइंट्स डिस्कस करतो की ब्रँड मध्ये नाही, सॉरी, मीडिया प्लॅनिंग मध्ये, की ऍडव्हर्टाइजमेंट करताना सुद्धा की त्या रिअलिस्टिक असायला पाहिजे. की जसं डिलिव्हरी सर्व्हिसेसची ऍडव्हर्टाइजमेंट असेल, फास्ट डिलिव्हरी जरी कन्सिडर केली किंवा अर्थवर कुठेही प्रोडक्ट डिलिव्हर होऊ शकतं, ह्या पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात. तर प्रॅक्टिकली ते पॉसिबल आहे का? किंवा एक ऍडव्हर्टाइजमेंट मध्यंतरी होती एका प्रोडक्टची की तो मूनवरून ऑर्डर करतो आणि त्याला ती प्रोडक्ट जे आहे तर ते डिलिव्हर सुद्धा होतं. म्हणजे ह्या ऍडव्हर्टाइजमेंट जे आहेत तर फॉल्स ऍडव्हर्टाइजमेंट आहेत. किंवा हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट्स जे आहेत की वेट कमी करण्यासाठीचे काही प्रोडक्ट्स सेल केले जातात मार्केटमध्ये, की एक्सरसाइज न करता किंवा बाकीचे काही योगा प्रॅक्टिसेस असतील किंवा हेल्थ केअर जे आहे तर ती न घेता सुद्धा फक्त ते प्रोडक्ट कन्झ्युम करून तुमचं वेट जे आहे तर ते रिड्यूस होऊ शकतं. तर ह्या सगळ्या फॉल्स ऍडव्हर्टाइजमेंट्स आहेत. नेक्स्ट आहे थिअरीज ऑफ कॉर्पोरेट क्राईम. कॉर्पोरेट क्राईमच्या 3 थिअरीज आहेत. एक सब कल्चरल थेरी. त्या थेरीमध्ये त्या वर्कप्लेसचं कल्चरच तसं असतं. मुळात ती बिझनेस ऑर्गनायझेशन जे आहे तर त्याच्या प्रॅक्टिसेसच तशा चाललेल्या असतात. त्याच्यामुळे कॉर्पोरेट क्राईम जे आहेत ते तसे होतात. त्याच्यानंतर आहे स्ट्रक्चरल ऍक्शन थेरी. स्ट्रक्चरल ऍक्शन थेरीमध्ये जर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह जर असेल तर सिनियर एक्झिक्युटिव्ह जो आहे तर तो त्याला फोर्स करणार आहे की तशा अनइथिकल प्रॅक्टिसेस करण्यासाठी ते लोक प्रेशराईज करणार आहेत. त्याच्यानंतर आहे एनोमी थेरी. एनोमी थेरीमध्ये एन्व्हायरमेंटल अनसर्टनिटीज कॉज सम कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह टू एक्सपिरियन्स स्ट्रेन which often result in use of innovative, illegitimate means to achieve their company's goals. की अनसर्टन प्रॅक्टिसेस ज्या आहेत किंवा अनसर्टन एन्व्हायरमेंट जे आहे तर त्याच्यामुळे काही प्रॅक्टिसेस ज्या आहेत तर ते त्या एम्प्लॉईजना कराव्या लागतात. त्यांच्या ऑर्गनायझेशनचं नाव वाचवण्यासाठी असेल किंवा ऑर्गनायझेशन लॉस मध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी असेल. नेक्स्ट आहे व्हाईट कॉलर क्राईम. व्हाईट कॉलर क्राईम मध्ये आपण 2 टाईप बघतो कॉर्पोरेट मध्ये, व्हाईट कॉलर आणि ब्लू कॉलर. व्हाईट कॉलर म्हणजे जे ऑफिस वर्क करणारे पर्सन आहेत, ठीक आहे, की जे फिजिकली वर्क करत नाहीत जसं वर्कर्स करतात. आणि ब्लू कॉलर म्हणजे आपण जे ऍक्च्युअल वर्क करतात, हार्ड वर्क करतात. मग त्याच्यामध्ये वर्कर्स येतात की हमाली करण्यापासून असेल किंवा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट असलेले एम्प्लॉईज. तर व्हाईट कॉलर मध्ये ते क्राईम इन्क्लुड्स टॅक्स इव्हिजन, क्रेडिट कार्ड फ्रॉड, बँकरप्सी. Some white collar criminals use their positions of trust in business or government to commit these
crimes, which may also include pilfering, soliciting bribes or kickbacks, and embezzlement. Some engage inland swindles, securities theft, medical or health frauds, etc. आता नीरव मोदी असेल किंवा माल्य आहे, तर हे लोक कोण होते, तर व्हाईट कॉलर क्राईम करणारी लोक होती. ठीक आहे. टाइप्स ऑफ व्हाईट कॉलर क्राईम जर बघितले तर बरेच आहेत, साधारण 25 क्राईम आहेत. पहिला आहे बँक फ्रॉड. त्याच्यामध्ये ऍक्टिंग केली जाते बँकमध्ये, फंड डिपॉझिट केले जातात, अकाउंट ओपन केलं जातं. त्याच्यामध्ये लोकांकडून चेक जमा करून घेतले जातात किंवा ते फंड्स दाखवून लोन घेतलं जातं आणि त्या अकाउंट जे आहे तर ते पुन्हा रिकामं केलं जातं. ठीक आहे. अशा पद्धतीने पण क्राईम केले जातात, बँक फ्रॉड्स केले जातात, ब्लॅकमेलिंग केलं जातं कोणाला तरी की ऑर्गनायझेशन मधली प्रायव्हेट इन्फॉर्मेशन जी आहे किंवा कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन लीक करण्याविरुद्ध किंवा एखाद्याच्या प्रॉपर्टीवर काहीतरी क्लेम केला जाऊ शकेल, ह्या पद्धतीने क्राईम केले जातात. जसं की ऑर्गनायझेशन जर बिल्ड होत असेल, लँडला एनओसी जरी असेल तरी एखादा पर्सन असा असू शकतो की फॉर्जरी डॉक्युमेंट्स तयार करून तो ब्लॅकमेल करू शकतो की मी ह्या लँडवर क्लेम करेल, आणि मग सेटलमेंटसाठी त्या पर्सन कडून, म्हणजे बिझनेस पर्सन कडून पैसे घेतो. त्याच्यानंतर आहे ब्रायबरी. ब्रायबरीमध्ये हा युज्युअल क्राईम तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की एखादं काम करण्यासाठी किंवा ते लवकर करण्यासाठी ब्राईब घेतल्या जातात. त्याच्यानंतर आहे सेल्युलर फोन फ्रॉड. the unauthorized use, tapping or manipulation of cellular phone or services. एखाद्याचा फोन अनऑथराइज असताना यूज करणं किंवा टॅप करणं किंवा फोन सुद्धा हॅक करता येतो, तर तो फोन हॅक करणं म्हणजे सेल्युलर फोन फ्रॉड आहे. त्याच्यानंतरचा जो टाईप आहे तर तो कम्प्युटर फ्रॉड आहे. तर तो तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की एखाद्याचा कम्प्युटर हॅक करणं किंवा एखाद्याचा कम्प्युटर त्याच्या परमिशन शिवाय यूज करणं आणि त्याच्यातली इन्फॉर्मेशन जी आहे तर ती यूज करणं. त्याच्यानंतर आहे काउंटर फिटिंग. त्याच्यात एखाद्या पर्सनच्या वर्कची अनऑथराइज कॉपी जी आहे तर ती बनवणं. म्हणजे एखादा एक्स पर्सन असेल, त्यांनी काहीतरी वर्क केलंय जे कॉन्फिडेन्शियल आहे, त्यांनी ती फाईल प्रिपेअर केली आहे. वाय पर्सनने त्या एक्स पर्सनची फाईल जी आहे तर त्याची डुप्लिकेट कॉपी बनवून स्वतःकडे ठेवली. म्हणजे ही पण एक व्हाईट कलर क्राईम आहे, कारण ती फाईल जो आहे तर तो दुसऱ्या पर्सनला देऊ शकतो, कॉम्पिटिटिव्ह कंपनीला सेल करू शकतो. त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड फ्रॉड. तुम्हाला सगळ्यांना माहितीये की फोन केले जातात क्रेडिट कार्ड सेल करण्यासाठी किंवा कार्ड होल्डरला त्याचा क्रेडिट कार्ड नंबर जो आहे किंवा पिनकोड जो आहे तर ते विचारले जातात आणि त्याच्यातून कॅश जी आहे तर ती कॅश नाही, त्याच्या अगेन्स्ट त्याच्या लिमिट मध्ये परचेस केले जातात गुड्स किंवा सर्व्हिसेस असतील ते. त्याच्यानंतर आहे करन्सी स्कीम. करन्सी स्कीम मध्ये दी प्रॅक्टिस ऑफ स्पेक्युलेटिंग ऑन दी फ्युचर व्हॅल्यू ऑफ करन्सी, की करन्सीची प्राइस वाढणार आहे नंतर, किंवा करन्सीच्या रिलेटेड ज्या इलिगल प्रॅक्टिसेस आहेत. समजा डॉलर्स असतील, डॉलरची प्राइस जर आज जर 60 असेल
तर मी एखाद्या पर्सनला मी परचेस करताना 55 ला परचेस केला असेल ऍट अ लो प्राइस असताना, आणि तो 60 सेल आउट करते एखाद्या पर्सनला, त्या पर्सनला जर सांगितलं की ह्याची प्राइस 70 पर्यंत जाणार आहे, ठीक आहे, तर आणि त्याला सेल आउट केलं आणि प्राइजेस पुन्हा पडल्या, म्हणजे तो पर्सन लॉसला गेला, ठीक आहे. किंवा इन्व्हेस्टमेंट स्कीम जे असतात करन्सीच्या रिलेटेड, की आता 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करा आणि महिन्याभरात तुम्हाला ते पैसे जे आहेत तर ते डबल होतील, ठीक आहे. त्याच्यानंतर एम्बेझलमेंट, त्याच्यात एखाद्या पर्सनला जर पैसे दिले असतील, ठीक आहे, किंवा प्रॉपर्टी दिली असेल यूज करायला, की समजा पैसे हे तू वापर आणि नंतर मला परत दे विथ इंटरेस्ट असेल, किंवा ही प्रॉपर्टी जी आहे तर त्याची काळजी घे, किंवा त्या प्रॉपर्टीमध्ये प्रॉपर्टीचा यूज करू शकतोस, असे काही राईट्स दिले जातात. तर ते दिल्यानंतर जेव्हा ऍक्च्युअल त्या प्रॉपर्टीवरचे राईट सोडायची वेळ येते, तर तेव्हा तो पर्सन जो आहे तर तो त्या प्रॉपर्टीवर क्लेम करायला लागतो. जसं टेनंट्स जे असतात तर हे त्यांच्या बाबतीत बऱ्याचदा हे प्रॉब्लेम व्हायचे, आणि म्हणून एग्रीमेंट्स जी आहेत तर ती 11 मंथ्सची केली जातात. त्याच्यानंतर आहे एन्व्हायरमेंटल स्कीम्स. एन्व्हायरमेंटल स्कीम्स मध्ये एन्व्हायरमेंटल लॉज जे आहेत तर त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन करणं, ते लॉज फॉलो न करणं. त्याच्यानंतर एक्स्टॉर्शन. एक्स्टॉर्शन माहितीये तुम्हाला, की खंडणी वसूल करणं एखादा प्रोजेक्ट बनवण्यासाठी किंवा तो एक्झिक्यूट होताना. त्याच्यानंतर फॉर्जरी, की फॉल्स डॉक्युमेंट तयार करणं, म्हणजे अगदी बॉन्ड पेपर पासून, कॉन्ट्रॅक्ट पासून, किंवा खोट्या साईन्स आहेत त्या करून सुद्धा अशा प्रकारचे डॉक्युमेंट बनवले जातात. त्याच्यानंतर हेल्थकेअर फ्रॉड. हेल्थकेअर फ्रॉड मध्ये समजा एखाद्या पर्सनचा हेल्थकेअर इन्शुरन्स असेल, तर तो पर्सन ऍक्सिडेंट असेल किंवा हेल्थकेअर इश्यूज दाखवून क्लेम करून घेतो आणि पैसे विड्रॉ करतो इन्शुरन्स कंपनीकडून. त्याच्यानंतर इनसायडर ट्रेडिंग. इनसायडर ट्रेडिंग मध्ये कंपनीची कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन जी आहे, की कुठल्या वेळेला कुठला शेअर जो आहे तर तो त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे, किंवा ह्या टिप्स ज्या आहेत तर त्या दिल्या जातात. आणि हा फ्रॉड केला जातो ट्रेडिंग मधला. त्याच्यानंतर इन्शुरन्स फ्रॉड. इन्शुरन्स फ्रॉड मध्ये जसं सांगितलं की इन्शुरन्स असलेल्या गोष्टींबद्दल, तर समजा एखाद्या गोडाऊनचा इन्शुरन्स असेल तर त्या गोडाऊनला आपणच आग लावणं, ती ऍक्सिडेंटल केस दाखवणं आणि इन्शुरन्स कंपनीकडून पैसे उकळणं. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट स्कीम्स. इन्व्हेस्टमेंट स्कीम मध्ये स्मॉल इन्व्हेस्टमेंटवर लार्ज रिटर्न्स मिळू शकतील अशा पद्धतीचे आमिष दाखवली जातात. बरेच लोक बळी पडतात आजही. त्याच्यानंतर किकबॅक पॉलिसी. किकबॅक पॉलिसीमध्ये एखाद्या पर्सन कडून काहीतरी परचेस करायचं असेल, समजा आता काही पर्सन जे आहेत तर ते सगळंच वर्क जे आहे तर ते लिगल सर्कमस्टन्सेस मध्ये करतात, किंवा काही ट्रस्टच्या बेसिसवर करतात, ठीक आहे. आता दोन मित्रांमध्ये सुद्धा पैशाची देवाणघेवाण झाली तर ते काय लगेच बॉन्डवर लिहून देत नाहीत, ठीक आहे. त्याच पद्धतीने जर एखादा स्मॉल पोर्शन द्यायचा एखाद्या गोष्टीबद्दल, फॉर एक्झाम्पल लॅपटॉप असेल, तर तुम्ही एखाद्या पर्सन कडून परचेस करत असेल, त्याची किंमत 50,000 रुपये असेल, मी आत्ता 5,000 रुपये पुढे गेले किंवा 10,000 रुपये पुढे गेले, आणि नंतर तो पैसे मागायला आल्यावर मी त्याला सरळ सांगितलं की मी काय पैसे देणार नाही म्हणून, ठीक आहे. किंवा बायर आणि कन्झ्युमर मध्ये, की कन्झ्युमर जर
त्या प्रोडक्टवर वॉरंटी असेल किंवा गॅरंटी असेल तर कन्झ्युमर त्या पिरियड मध्ये तुम्हाला त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट मध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा रिपेअर करून हवंय हे सांगायला आल्यावर सरळ जर बाहेरने सांगितलं की हे आमची पॉलिसी नाहीये किंवा हे मी करून देणार नाही, तर हे पण किकबॅकचं एक एक्झाम्पल झालं. त्याच्यानंतर आहे थेफ्ट. त्याच्यामध्ये इनअप्रोप्रिएट बिहेवियर किंवा प्रॉपर्टी, कोणाची तरी पैसे चोरणं किंवा प्रॉपर्टी जी आहे तर ती आपल्या नावावर करून घेणं. त्या पैसे चोरणं म्हणजे खिशातून वगैरे चोरले जात नाहीत. हे एखाद्या पर्सनचं वर्क जे आहे तर ते स्वतःच दाखवलं जातं आणि त्याच्यामुळे त्याचे जे काही पैसे असतील तर ते त्या पर्सनच्या अकाउंटला जातात किंवा ते त्या पर्सनला मिळतात की जो त्याचं स्वतःचं वर्क आहे असं सांगतो. मग आता हे कॉपीराईट मध्ये पण होऊ शकतं की समजा तुम्ही फिल्म्स मध्ये वगैरे पण बघितलं असेल की एखाद्या पर्सनने जर म्युझिक तयार केलं असेल, त्यांनी त्याचा कॉपीराईट घेतला नसेल, तो एखाद्या म्युझिक स्टुडिओ मध्ये जातो आणि तिथे ती सीडी जी आहे तर ती ऐकवतो आणि तिथे त्याला रिजेक्ट केलं जातं आणि त्याच्यानंतर तीच धून जी आहे किंवा तीच त्याचं म्युझिक जे आहे तर ते ब्रॉडकास्ट केलं जातं आणि त्याचे कॉपीराईट जे आहेत तर ते ती कंपनी घेते. मग हा काय आहे? थेफ्ट आहे. वर्क दुसऱ्या पर्सनचं होतं आणि त्याचे जे रिटर्न्स जे आहेत तर तो कोणीतरी दुसराच घेत असतो. नेक्स्ट आहे मनी लॉन्ड्रिंग. मनी लॉन्ड्रिंग मध्ये मोठं रॅकेट असतं की ज्याच्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात किंवा पैसे जे आहेत म्हणजे बँक मधून बाहेर पडणारे पैसे विड्रॉ करून बाहेर पडणारे पर्सन जे आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्याकडून पैसे चोरले जातात. बरेच प्रकार आहे. त्याच्यानंतर रॅकेटेरिंग. त्याच्यामध्ये इलिगल बिझनेस जे आहेत तर ते पर्सनल प्रॉफिट साठी उभे केले जातात. समजा गव्हर्नमेंट स्कीम्स असतील, स्मॉल स्केल बिझनेसेस साठी गव्हर्नमेंट फंड देत असेल तर ते बिझनेस उभे केले तसं दाखवायचं, पैसे घ्यायचे आणि नंतर ते बिझनेसेस बंद करून टाकायचे. त्याच्यानंतर सिक्युरिटीज फ्रॉड आहेत की स्टॉक मार्केट वाढेल किंवा ब्रोकर्स जे आहेत तर ते त्या पद्धतीने फ्रॉड्स करतात. त्याच्यात शेअर्स जे आहेत तर ते परचेस करायला लावतात एखाद्या पर्सनला ऍज अ सिक्युरिटी किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून आणि नंतर ते शेअर्स जे आहेत तर ते फेक असतात किंवा ते शेअर्स पडतात, ती कंपनीच बुडते. अशा बरेच प्रकार आहे त्याच्यात. त्याच्यानंतर टॅक्स इव्हॅजन आपण बघितलं की टॅक्स चोरला जातो. त्याच्यानंतर टेलिमार्केटिंग फ्रॉड आहे. टेलिमार्केटिंग मध्ये तुम्हाला खोटे कॉल केले जातात की बँकेमधून बोलतोय, तुमचं ह्या बँकेमध्ये अकाउंट आहे, तुमचा डेबिट कार्ड वरचा नंबर, सीव्हीव्ही कोड, मग एक्सपायरी डेट जी आहे तर ती विचारली जाते आणि तुमच्या अकाउंट जे आहेत तर ते रिकामे केले जातात. अशा पद्धतीने फ्रॉड केले जातात. त्याच्यानंतर वेलफेअर फ्रॉड. वेलफेअर फ्रॉड मध्ये बरेचसे ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा प्रॅक्टिसेस ज्या आहेत तर त्या वर्करच्या वेलफेअरसाठी केल्या जातात असं दाखवलं जातं फक्त आणि त्यांच्या नावाखाली कंपनी जी आहे किंवा ओनर जो आहे तर तो ते पैसे खात असतो. त्या प्रॅक्टिसेस, वेलफेअर प्रॅक्टिसेस ज्या आहेत तर त्या एम्प्लॉईजना मिळत नसतात. त्याच्यानंतर आहे वेट्स अँड मेजरमेंट. वेट्स अँड मेजरमेंट मध्ये आपण जेव्हा दुकानात जातो आणि काही गोष्टी मागतो की ज्या केजी मध्ये किंवा लिटर मध्ये असतील तर त्याच्यामध्ये फ्रॉड केले जायचे आधी बऱ्याचदा. आताचे जे वेट मेजरमेंट जे आहेत तर ती इलेक्ट्रिकल आहेत. आधीच्या वेळेला तराजू जे असायचे तर त्याच्यामध्ये खूप फ्रॉड्स केले जायचे की 1 किलोचं जे आहे
तर त्याच्यामध्ये पाऊण किलोचंच मटेरियल आहे तर ते दिलं जायचं. मग तराजूच्या ह्याच्यात त्याचा जो काटा असतो तराजूचा, तर तो हाताने पटकन मॅनेज केला जायचा. किंवा दुसऱ्या पारड्याच्या खाली लोहचुंबक लावलं जायचं, मॅग्नेट लावलं जायचं, की जेणेकरून ते वेट मॅनेज होईल. असे बऱ्याच फ्रॉडुलंट प्रॅक्टिसेस होतात. व्हाईट कॉलर क्राईम्स आहेत हे. नेक्स्ट लेक्चरला टाइप्स ऑफ व्हाईट कॉलर स्कीम्स बघूया.